नमस्कार सर्वांना। नुकताच जो माझा सफर तळ कोकणाचे भाग जे 7 होते त्यात तुम्ही चांगला पाठिंबा दिलात आणि त्यालाच अनुसरून मी फक्त जे बाईक रायडर्स आहेत, ज्यांना बाईक चालवायला आवडते, निसर्ग आवडतो, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ केला आहे। आत्ता जे तुम्ही दृश्य बघताय हे आम्ही ठाण्यावरून निघालो आहे, राम मारुती रोडवरून, आणि आमच्या सागरी सफरीला आता सुरुवात झालेली आहे। यात तुम्ही फक्त बाईक राईड आणि आजूबाजूला दिसणारं दृश्य हेच बघणार आहात। आता आपण महाडला जाणार आहोत। प्रथम महाडला आपण अमितच्या घरी थांबणार आहोत। नमस्कार, जय शिवराय। संध्याकाळी 6:15 आम्ही ठाण्यावरून निघालो होतो आणि आता आम्ही 9 वाजलेत, पाली फाट्यावर आहोत, वाकण फाटा। पुढे अजून महाडपर्यंत प्रवास करायचा आहे। आता आपण किती किलोमीटर आलो? आता आपण 100 किलोमीटर आलेलो आहे। 100 किलोमीटर क्रॉस झालं आहे। कर्नाळा मार्गे आलो होतो, तर रस्ता खूप खराब आहे, तर कोणी येणार असेल तर त्यांनी खोपोली मार्गे यावं, कोकणात यायचं असेल तर। चला आपण पुढच्या प्रवासाला जाऊ। शेवटी एकदा महाडमध्ये आपण पोहोचलो आणि आज आपण इथे मुक्काम करणार आहोत। समोर महाराजांना वंदन करून आता आपण आतमध्ये गावामध्ये जाणार आहोत। मित्रांनो, आता आपण आलोय मुमुर्शी महाड गावात। सफर तळ कोकणाची अशा आम्ही जाणार आहोत सगळीकडे फिरायला। समोर तुम्ही बघताय वातावरण किती सुंदर आहे कोकणातलं। इकडे पाणी येत आहे, समोरचं वातावरण बघा। ही भातशेती। तर आज माझ्याबरोबर तुम्ही राहा। सफर तळ कोकणाची आपण सुरुवात करणार आहोत। धन्यवाद। गावातून अमित, सागर, नंतर अक्की आणि मी आता असे आम्ही बाहेर पडणार आहोत। आता आपण निघालोय महाडमधून, आपण देवगडपर्यंत जाणार आहोत। परत एकदा सांगतो मी तुम्हाला, आपण फक्त आज बाईक राईड बघणार आहोत आणि बाईक राईडवरून दिसणारं समोरचं दृश्य तुम्ही आज बघणार आहात। ज्यांना ज्यांना बाईक राईड आवडते त्यांना हे निश्चितच बघायला आवडेल। नुकताच पावसाळा संपला होता, त्यामुळे हे असं दृश्य तर खूपच छान दिसत होतं। आता आपण निघालो आहे खेडकडे। आता एक चांगलं झालं आहे, आपल्याला घाट रस्ता काही चढायचा नाही आहे, बोगद्यातून जायचं आहे। बोगदाही खूप मोठा आहे आणि ड्रायव्हिंग करताना खूपच मजा येते। तुम्ही समोर बघतच आहात। बोगद्यामुळे एक चांगलं झालंय, मात्र बराचसा वेळ तुमचा वाचतो। बाईक राईडची काय मजा आहे हे तुम्ही आत्ता बघा। आता आपण बोगद्यातून बाहेर पडणार आहोत आणि बाहेर पडताना हे बघा, हे किती दृश्य सुंदर दिसतं। हा बघा निसर्ग, हे महत्त्वाचं आहे। असं वाटतं हे दृश्य बघितल्यावरती आपली बाईक राईड काही थांबवायचं नाही, सतत जात राहावं। अतिशय सुंदर वातावरण आम्हाला मिळालं यावेळी बाईक राईडवरून जाताना। आता आपण हा जो रस्ता आहे हा जातोय गोविंदगडाकडे। गोविंदगडाचा तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे। मी परत एकदा सांगतो की ही जी बाईक राईड आहे ही बघायला खूपच मजा येते। जे बाईक राईड बघतात त्यांना सांगायलाच नको। अतिशय सुंदर असा रस्ता, वातावरणही सुंदर मिळालं होतं आम्हाला, त्यामुळे बाईक राईड करताना खूप मजा येत होती। मित्रांनो, तुम्ही सुद्धा कोकण राईड करावी असंच मला वाटतं। मला ह्यातून हेच सांगायचं आहे की कोकण राईड करताना किती दृश्य बघा तुम्ही, किती सुंदर दिसतंय आणि असं वाटतं की बाईक राईड करतच जावं आपण। त्यात काही पक्के रस्तेसुद्धा आहेत, तर काही हे कच्चे रस्तेसुद्धा आहेत, त्याच्यावरून आपण चाललेलो आहोत। आता आपण गोविंदगडाकडे जाणार आहोत। गोविंदगड तर तुम्ही परत सांगतो बघितलेला आहे आपण, पण तोपर्यंतचा रस्ता आणि तोपर्यंतचा हा दिसणारा समोरचा जे दृश्य तुम्ही बघताय निसर्गाचं, स्वर्गच, दुसरा शब्द नाही माझ्याकडे।
हे असे वळण घेत जाणारे रस्ते, हा हा हा, सुंदर. आणि समोर बघा, आकाश बघा, आकाश आणि निसर्ग असं करून पाहता हा समोर तुम्ही बघताय हा गोविंदगड आहे. गोविंदकडे जाताना आजूबाजूला बघा तुम्ही, मग तुम्हाला अंदाज येईल की बाईक राईड करताना काय मजा येते. तुम्ही बाईक राईड का करावी. फक्त परत एकदा की वेगावरती नियंत्रण, ट्रॅफिकचे नियम पाळा आणि आनंद लुटा. अशा तऱ्हेने आपण गोविंदगडावरती आलो आणि आता परत तिथून निघालो सुद्धा आहोत. आपण शक्यतो आतले रोड पुष्कळ घेतलेले आहेत, म्हणजे हायवे सोडलेला आहे, कारण आता आपण कोकण राईड ही तळ कोकणाची करतोय. हे असे वळण घेत जाणारे रस्ते अतिशय मोहून टाकतात. सुंदर वाटते ना बाईक राईड करावी म्हणून. चल निघा आता, उठा, घ्या बाईक आणि आमच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा बाईक राईड करा. असे आता कच्चे रस्ते सुद्धा लागतात, पण रस्ते खरंच खूप छान आहेत, त्यामुळे बाईक राईड करायला कंटाळा येत नाही. आता आपण आलोय देवळामध्ये. हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहेच. बघितला नसेल तर निश्चितच बघा. हे मल्लिकार्जुन मंदिर आहे, अतिशय सुंदर आहे. संपूर्णपणे बाजूने पाण्याने वेढलेलं असं मंदिर आहे. त्याचं आपण दर्शन घेतलं आणि तेथून परत आपली बाईक राईड सुरू झाली. वातावरणही खूप छान मिळालं होतं, त्यामुळे बाईक राईडला खूप आनंद येत होता. समोरचं हे दृश्य असं वाटतं कधी संपूच नये. मित्रांनो, आपण आता बघत आहात सफर तळ कोकणाची. आपण ठाण्यावरनं निघालेलो आहोत आणि आपण ठाण्यावरनं महाडला आलो. महाडवरून गोविंदगड बघितला, मग मल्लिकार्जुन मंदिर बघितलं. आपण देवगडपर्यंत जाणार आहोत आणि देवगडपर्यंत ही जी बाईक राईड आहे तुम्ही आज बघणार आहात. तर माझ्याबरोबर राहा तुम्ही. आणि तुम्हाला समजा काही ह्यातील माहिती पाहिजे असेल बाईक राईडची वगैरे, तर अमित बदे, शिलेदार सह्याद्रीचा, ह्याला विचारा. त्याचा स्वतःचा सुद्धा ब्लॉग आहे शिलेदार सह्याद्रीचा म्हणून. तर ही आपली बाईक राईड तुम्हाला कशी वाटते तेही सांगा, सूचना करा की हे समोर दिसणारं दृश्य आहे कसं तुम्हाला वाटलं, याविषयी माहिती द्या. मित्रांनो, फिरत राहा, निश्चितच तुम्हाला आनंद मिळेल. आता मी निघालोय जयगडकडे. या पुलावरती थांबलोय. मित्रांनो, आता आपण जयगडला जाणार आहोत. पण रस्ता थोडा चुकलोय, त्यामुळे आपण ह्या बाजूला आलेलो आहोत. आता फेरी बोटीतून आपल्याला जावं लागणार. म्हणजे पाठीमागे बघताय तुम्ही.
जेटून गाडी उतरवली आणि आता आपण चाललो आहे जयगडाकडे. परत एकदा तुम्ही बघताय सफर तळ कोकणाची. आणि आता आपण निघालो आहे जयगडाकडे. बाईक राईड ह्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात. जसं तुम्ही आयोजन कराल त्याप्रमाणे करता. आम्ही मात्र ह्यावेळी सफर तळ कोकणाची म्हणून केलेली आहे. आधीसुद्धा ही मंडळी जिंजीला जाऊन आलेली आहेत. आणि सर्वात सांगावं असं मला आनंद वाटतो की अभिमान वाटतो की जवळजवळ 1200 किलोमीटर अंतर हे त्यांनी 1.5 ते पावणे 2 दिवसात पार केलं. मी नव्हतो त्या सफरीला. तो काय आनंद मला लुटता आला नाही आहे, पण आज जरूर मी तो आनंद जो आहे तो लुटतो आहे. तुम्हीही लुटा, तुम्हीही बाईकनी बाहेर पडा. जयगड बघून झाला आणि आता आपण निघालोय देवगडमधील विनायक मंदिराकडे. तिकडचा रस्ताही खूप छान आहे. माझ्या डाव्या हाताला ते विनायक मंदिर आहे. विनायक मंदिराचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघा. अतिशय सुंदर असं मंदिर हे बांधलेलं आहे. आता आपण हे समोर तुम्ही बघताय ते विनायक मंदिराकडे आलेलो आहोत. आपण गाडी पार्क करून विनायक मंदिर बघितलं आणि परत विनायक मंदिर बघून आपण आता पुढच्या सफरीला जाणार आहोत. या अशा नारळाच्या झाडांमधून आता आपण जातोय. समोर तुम्ही जो बघताय तो आहे अरबी समुद्र आणि अरबी समुद्राच्या बाजूनीच आपली सफर तळ कोकणाची सफर चालू आहे. बघा हे दृश्य किती सुंदर दिसतंय. आणि असं सागर किनाऱ्यावरून बाईक न्यायला खूपच मजा वाटते की एका बाजूला तुमच्या समुद्र आहे आणि हा असा सुंदर परिसर. सुंदर म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला तुम्हाला. इतकी सुंदर सफर आमची झालेली आहे. पण शक्यतो मला वाटतं हा जर प्रवास करायचा असेल तर तुम्ही थंडीचे जा, पावसाळा झाल्यावर जा. म्हणजे तुम्हाला ही हिरवळसुद्धा बघायला मिळते आणि हे दृश्य बघायला मिळतं. आता आपण अशीच ही सफर पुढे चालू राहणार आहे आपली. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा असं मला वाटतं. तर तुम्हाला बाईकवरून दिसणारी ही निरनिराळी दृश्य बघायला मिळतील. जसा आम्हाला आनंद झाला आहे तोच मला तुम्हाला आनंद द्यायचा आहे आणि म्हणूनच केवळ हा मी व्हिडिओ केलेला आहे. समोरचा सूर्यास्त तुम्ही बघताय तो गणपतीपुळे इथला आहे. संध्याकाळ झाली होती आणि मग आम्ही गणपतीपुळे येथे गणपतीचं दर्शन घेऊन देवगडकडे निघालो. आता आपण चाललोय विजयदुर्गाकडे. मी तुम्हाला परत सांगतोय, तुम्ही समोर जे दृश्य बघताय हे कोकण राईडचं आहे, सफर तळ कोकणाची. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही पावसाळा झाल्यानंतर थंडीचे वगैरे जा. वातावरण खूप सुंदर असतं. कारण उन्हाळ्यात गेल्यावरती ही हिरवळ तुम्हाला मिळणार नाही. हे असं वातावरण तुम्हाला मिळणार नाही. शिवाय दमछाकसुद्धा कमी होते. आणि हा असा न संपणारा रस्ता आणि कधी संपू नये असाच बाईक राईडला जे बाईक राईड करतात त्यांना वाटतो असा हा रस्ता आहे. खूप मजा येते. नंतर तुम्हाला माहिती असेल की कोकणी मुलगा ह्याचासुद्धा व्लॉग स्वतःचा आहे. तो सुद्धा आमच्याबरोबर आला आणि सांगण्यास मला आनंद वाटतं की तो ॲक्टिवावरती आला. परत हा पूल, हे समोर दिसणारं दृश्य बघा तुम्ही फक्त, किती सुंदर दिसतंय. तर हे जर बघायचं असेल तर माझ्याबरोबरच तुम्ही राहा.
असा हा न संपणारा रस्ता, संपू नये असा प्रत्येक बाईक राईड जो करतो त्याला वाटणारा हा रस्ता, आणि तुम्हाला ज्यांना बाईक राईड करायला वेळ मिळत नाही म्हणून त्यांच्यासाठी हा खास केलेला व्हिडिओ. समोरून हा जो डाव्या बाजूने जातो हा कोकणी मुलगा मगाशी तुम्हाला मी बोललो होतो, आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा. मला वाटतं निश्चितच तुम्हाला ही बाईक राईड आवडत असेल. आता हा खंदाका टाईप म्हणजे दोन्ही बाजूला डोंगर फोडून केलेला रस्ता आहे, आणि आता आपण चाललोय विजयदुर्गाकडे. अतिशय सुंदर. बघा तुम्हाला कसं वाटतं, मी परत तुम्हाला सांगतोय, मगाशी सुद्धा तुम्हाला विनंती केली होती, आत्ताही विनंती करतोय की ही बाईक राईड तुम्हाला कशी वाटली सांगा. लेंदी झालेला आहे व्हिडिओ, मी एवढं मान्य करतो. तुम्ही म्हणालात की हा जरा मोठा आला आहे व्हिडिओ, पण माझा नाईलाज आहे. मी मागेसुद्धा सुरुवातीला पुष्कळ वेळा सांगितलं, जे ट्रेकचे व्हिडिओ टाकलेत ते मला शॉर्टकट आवडत नाही. उगाच काहीतरी ते शूटिंग करा फटफट. जेवढं मला तुम्हाला देता येईल तेवढं द्यायचं आहे. मला जे मी बघितलं, आता तुम्ही समोर बघताय हे सर्व मला तुम्हाला द्यायचं आहे, म्हणून तो थोडासा झालेला आहे. पण जे बाईक राईड करतात यांना हा निश्चितच आवडेल असं मला वाटतंय. तरीही तुम्ही मला सूचना द्या, मी त्यात सुधारणा करीन. परत तुम्ही हा जो व्लॉग बघताय हा छावणी व्लॉग बघताय. मित्रांनो, मला आवड आहे निसर्गाची, प्लांटेशन करायची, जास्तीत जास्त झाडं लावायची, आणि शिवाजी महाराजांनी जे बांधलेले दुर्ग आहेत ते दुर्ग बघण्याची, तिथे साफसफाई करण्याची. अगदीच तुम्ही म्हणाल मग तुम्ही कधी साफसफाई करता, तर आम्ही माणिकगडावरती साफसफाईची कामंसुद्धा स्वराज्याचे वैभव या संस्थेमार्फत करतो. आणि आता तुम्ही समोर जो बघताय उजव्या बाजूला जो आहे तो आहे विजयदुर्ग. तर आता आपण चाललो आहे, आणि हा विजयदुर्ग आपला शेवटचा असेल असं मला वाटतं, कारण त्याच्यानंतर आपण 1-2 ठिकाणं बघितलेली आहेत, पोखरबाव वगैरे, आणि तिकडनं मात्र मग आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. छावणीतर्फे खूप खूप धन्यवाद.